रायगड जिल्ह्यातील कोलाड चिंचवली इथल्या सपना वाघमारे या आदिवासी कातकरी समाजातील विद्यार्थिनीनं प्रतिकूल परिस्थितीवर मात करत इतिहास घडवलाय। वनवासी कल्याण आश्रमशाळा इथं पुणे इथल्या LLB पूर्ण केल्यानंतर ती आता उच्च शिक्षणासाठी म्हणजेच LLM साठी लंडन इथल्या नामांकित क्वीन मेरी युनिव्हर्सिटीमध्ये जातीये। कातकरी समाजातून उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणारी ती पहिलीच विद्यार्थिनी ठरली आहे। सध्या ती सगळ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी रोल मॉडेल बनली आहे। मी आता रायगडच्या रोहा कोलाड चिंचवली या भागात उभा आहे आणि याच ठिकाणी सपना राजेश वाघमारे या विद्यार्थ्यांनी साता समुद्र पाण्यात जाण्याची आज तिची घरी आहे। एक आदिवासी कातकरी समाजाची मुलगी येत्या काही दिवसातच म्हणजे तिचं उच्च शिक्षणासाठी लंडनच्या या ठिकाणी तिची निवड झालेली आहे आणि आपण तिच्या गावामध्ये तिचं हे घर आहे। आपण पाहिलं तर ती संपूर्ण तिचे आजी आजोबा या ठिकाणी आहेत, ती स्वतः आहे आणि ते त्यांचं जे जुनं घर आहे ते आजी आजोबा आहेत, मामा मामी आहेत आणि हा संपूर्ण जो परिवार आहे हा या ठिकाणी छोट्याशा घरामध्ये जातो आणि या छोट्याशा घरामध्ये तिने जिद्दीच्या ध्येयाच्या वेळामध्ये संपूर्ण जिद्द जी आपल्या मनातली इच्छा पूर्ण शिक्षणाची ती याच घरातून ती पूर्ण हे त्यांचं घर आहे आणि आपण पाहिलं तर संपूर्ण हा जो अशा प्रकारचं त्यांचं घर आणि हे त्यांचं वास्तव राहणीमान आहे आणि या गरीब कुटुंबातून तिने या साता समुद्र पलीकडे जाण्याची जी गवसणी घातलेली आहे त्याला संपूर्ण सध्या विद्यार्थ्यांना ती एक रोल मॉडेल आणि आदर्श रोल मॉडेल म्हणून ती जी आता ओळख निर्माण झालेली आहे आणि येत्या काही दिवसात तिने लंडन या ठिकाणी तिची शिक्षण उच्च शिक्षण म्हणजे LLM ही पदवी घेण्यासाठी ती लंडन या ठिकाणी जात आहे। आपण पाहिलं तर संपूर्ण तिचं घर कुटुंब आणि तिचे आजी आजोबा आहेत, त्याचबरोबर मामा मामी आहेत आणि हा त्यांचा घर आहे। या अशा संपूर्ण परिस्थितीवर तिने मात करत तिने हा शिक्षण आपला जो मनातली जी इच्छा आहे धैर्य आहे गाठण्याचं की आपण एक आदिवासी समाजातनं काहीतरी घडवतो आहे, इतिहास घडवायचा आणि तो मनाशी जिद्द बाळगून तिने संपूर्ण ही जिद्द तिची आज पूर्ण होताना आपल्याला पाहावयास मिळत आहे। आता आपण लंडनला जाणार आहेत। आपण एक खेडेगावातून जन्मलेल्या मनातले ध्येय होता, इच्छा होता, प्रकट इच्छा बाळा आपण लंडन पण पोहोचणार आहोत। या क्षेत्राकडे कसं बघताय? सर, माझं एवढंच उद्दिष्ट आहे की जे आपल्याला संधी मिळते त्या संधीचा सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे। शिक्षण हे खूप महत्त्वाचे आहे आत्ताच्या घडीला, तर सर्वांनी शिक्षण हे घेतलं पाहिजे। शिक्षण घेतलं पाहिजे, पण तुम्हाला या आपल्याकडे आदिवासी समाज हा मागासलेला समाज राहिलेला आहे। कुठलाही रोजगार नसताना, घरामध्ये तशी परिस्थिती नसताना आपल्या मामा मम्मीने आपल्याकडं ही एक जिद्द बघितली की आपली पोरगी खरोखर शिकेल आणि त्या शिक्षणाचा जोर आपण इथपर्यंत पोहोचत, त्याकडे कसं बघताय, त्याला कसं सर? परिस्थितीवर मात करून आपण शिक्षण घेऊ शकतो। आता माझी परिस्थिती एवढी चांगली नव्हती, मी 2 वर्ष नोकरी करून शिक्षण पूर्ण केलं आहे। ते म्हणतात ना, केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे। आपण एकदा सुरुवात केली ते आपोआप आपल्याला दिशा मिळत जाते। पुढे न्यूज सागर जैन, रायगड।